हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता बाजारात मटारचा सीझन आहे, त्यामुळे असे फ्रेश फ्रेश मटार मिळतात. तर आज आपण अजिबात तेलकट न होणारे, एकदम टम्म फुगणारे आणि खुसखुशीत असे मटार मसाला पुरी कशी बनवायची ते बघणार आहे. ही तुम्ही एकदम झटपट बनवू शकता आणि नाश्त्यासाठी वगैरे बनवू शकता किंवा लहान मुलांना डब्यामध्ये सुद्धा हे बनवू शकता. चला तर आज आपण मटार मसाला पुरी कशी बनवायची ते बघणार आहे. तर इथं मी पातेल्यामध्ये एका पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे 1 कप मटार घालून घ्यायचे आहेत आणि हे फक्त 5 मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत आणि 5 मिनिटानंतर आपण हे गॅस बंद करायचा आणि खाली उतरून याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. तिथं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे मटार काढून घेणार आहे. तुम्ही इथं फ्रोझन मटार सुद्धा वापरलं तरी चालेल. पण आता बाजारात कसे फ्रेश मटार येतात ना, त्यामुळे मी इथं फ्रेश मटार वापरलेले आहेत. 4-5 मिरच्या घ्यायच्या आहेत. आल्याचे 4 तुकडे घेतलेले आहेत बारीक आणि लसूण घेतलेले आहेत 7-8 लसूणच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे आपण मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणार आहोत. थोडीशी असं जर असं कोरडं वाटत असेल ना, तर थोडंसं पाणी घालायचं आपण 2 चमचे आणि ही अशी पेस्ट करून घ्यायची एकदम बारीक. अशी बारीक पेस्ट केल्यामुळे ना पुरी छान अशी फुगते. आता एका बाउलमध्ये आपण हे काढून घेऊ आणि अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर आणि ओवा घ्यायचा आहे थोडासा. तर हातावरती असा चोळून घालून घ्यायचा याच्यामध्ये. ओव्यामुळे छान अशी पुरीला टेस्ट येते आणि 1 चमचा मीठ घातलेले आहे आणि इथं मी अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे. रव्यामुळे पुरी छान अशी खुसखुशीत होते. त्यामुळे इथं मी अर्धा कप बारीक रवा वापरलेला आहे. आता हे छान असं आपण सगळं मिक्स करून हे 10 मिनिटासाठी आपण असंच ठेवणार आहोत. म्हणजे छान असा रवा त्याच्यामध्ये फुलून येतो. हे असंच ठेवायचं 10-15 मिनिटं आणि 10 मिनिटानंतर आपण हे याच्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे. थोडं थोडं करून घालायचं आहे पीठ. जेवढं या मिश्रणामध्ये आपलं हे पीठ राहील ना, तेवढंच आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचंय. त्यामुळे एकदम घालायचं नाहीये. थोडं थोडं करून घालायचं याच्यामध्ये आणि 1 चमचा तेल घेतलेलं आहे. तेल तुम्ही सुरुवातीला घाला. मी विसरले होते घालायला, त्यामुळे मी आता घालून घेतलेलं आहे वरती आणि हे चांगलं असं मळून घ्यायचंय. आणि जर तुम्हाला थोडंसं वाटलंच, की हे आपलं जरा मिश्रण थोडंसं पातळ आहे, तर त्याच्यामध्ये अजून थोडं तुम्ही गव्हाचं पीठ वरून घाला. मी नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं अर्धा कप परत गव्हाचं पीठ घातलेलं आहे. म्हणजे मला इथं 1.5 कप गव्हाचं पीठ लागलेलं आहे आणि असं छान असा हा गोळा बनवून घ्यायचा आहे. जसं आपण पुरीसाठी आपण बनवून घेतो ना, तशा आपल्याला हे बनवून घ्यायचंय. आता याचे आपण लगेचच छोटे-छोटे असे गोळे बनवून घेणार आहोत. तुम्हाला जर असे डायरेक्ट पुऱ्या अशा लाटायचे नसेल छोटे-छोटे, तर एक मोठा गोळा घेऊन तुम्ही अशी चपाती कशी लाटतो ना, तसं लाटून मग नंतर तुम्ही असे एका प्लेटने वगैरे त्याचे असे पुऱ्या पाडून घेतल्यात तरी पण चालेल, म्हणजे एकसारख्या पुऱ्या होतात. आता मी इथे हे छोटे-छोटे असे गोळे बनवून घेतलेले आहे. मी डायरेक्ट अशी पुरी लाटून घेणार आहे. तर इथं आपले एवढे हे गोळे बनवून तयार झालेले आहेत. आता एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि थोडंसं आपण पीठ लावून लाटून घेणार आहोत. पुरीच्या आकारा एवढं आपलं हे लाटून घ्यायचंय. जास्त पातळ बनवायचे नाहीत किंवा जास्त असे जाडसर पण बनवायचे नाहीत. थोडेसे मध्यम असे आपल्याला बनवायचे आहेत, म्हणजे पुरी अशी छान फुगते ती. तुम्ही पातळ जर केलात तर पुरी अजिबात फुगत नाही ती. तर हे एवढ्या साईजमध्ये आपल्याला हे बनवून घ्यायचे आहेत आणि एवढ्या जाडीच्या अशा बनवायच्या आहेत पुऱ्या. म्हणजे छान अशा फुगतात. तर तशाच आपण बाकीच्या सुद्धा ह्या बनवून घेणार आहोत.
तर इथे आपल्या ह्या एवढ्या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत. आता गॅसवरती मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. मग तेल चांगलं असं गरम झालं की त्याच्यामध्ये पुरी सोडायची आणि असं थोडस साईडने असं झाऱ्याने ना तेल टाकायचं त्याच्यावरती असं थोडं थोडस तेल टाकत राहायचं म्हणजे छान अशी पुरी फुगते. आणि हे तळायला जास्त वेळ लागत नाही, पटकन होतात तळून. छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. आणि बघू शकता कलर किती छान आलेला आहे, असा सोनेरी रंग आलेला आहे. तर इथे आपली ही पुरी तळून झालेली आहे. तर त्या बाजूला डिश मध्ये काढून घेऊ आणि तशाच आता आपण बाकीच्या पण ह्या तळून घेणार आहोत. थोडस असं झाऱ्याने वरती अशा पुरीवरती थोडस तेल घालत राहायचं म्हणजे छान अशी ती फुगते. आणि या पुऱ्या अर्धा तास, एक तास तरी चांगल्या अशा फुगलेल्याच राहतात, टम फुगलेल्याच राहतात अशा. पण त्याच्यामध्ये ना आपण रवा टाकलेला आहे त्यामुळे छान अशा खुसखुशीत होतात त्या. तर इथे आपल्या एवढ्या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि बघू शकता किती छान अशा टम्म फुगलेल्या आहेत, खुसखुशीत पण झालेल्या आहेत. आता या अर्धा तास, एक तास आपल्या तशाच राहतात. तुम्हाला जर अशी नरम पुरी आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये ना रवा नाही घातला तरी पण चालेल, फक्त गव्हाच्या पिठाच्या बनवल्यात तरी पण चालेल. मी इथे रवा वापरलेला आहे त्यामुळे पुरी एकदम छान खुसखुशीत होते आणि एकदम झटपट अशी बनवून तयार होते. तुम्ही ही नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता किंवा मुलांना डब्यासाठी सुद्धा हे देऊ शकता. तर मी तोडून दाखवते तुम्हाला आणि बघू शकता किती छान अशी ही पुरी बनवून तयार झालेली आहे. आतून एकदम पोकळ अशी झालेली आहे आणि कुठेही अशी तेलकट वगैरे झालेली नाहीये. तुम्ही मुलांना डब्यात वगैरे देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी पण देऊ शकता. एकदम झटपट अशी ही बनवून तयार होते. तर कशी वाटली रेसिपी? आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप सुद्धा करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.